सांगणार की अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे, प्रभागामध्ये घोळ झाला अशी नागरिकांची तक्रार आहे आणि तुमची काय तक्रार आहे? जय भीम. मी कमलाकांत बनसोडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, रोजगार आघाडी, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा कट्टर समर्थक. खरोखर आपण जे बोललात ते बरोबर आहे. अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक सध्या लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये याद्यांचा खूप मोठा घोटाळा झालेला आहे. कारण ह्या वार्डाची नाव त्या वार्डात, त्या वार्डाची नाव त्या वार्डात, जेणेकरून मी ज्या ठिकाणी स्थानिक आहे तो वार्ड नंबर प्रभाग क्रमांक 17 आणि त्या प्रभाग क्रमांक 17ची कमीत कमी 2000 ते 3000 नावं हे प्रभाग क्रमांक 18 मध्ये गेलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 18ची नावं 24 नंबर 19 नंबर मध्ये गेलेले आहेत. तर मी काय म्हणतो, आम्ही तिथले स्थानिक असून आम्ही त्या ठिकाणी इच्छुक आहोत, अंबरनाथ नगर परिषद इच्छुक आहोत आणि इच्छुक असताना असं जर याद्यांचा घोळ होत असेल, मतदारांच्या नावांचा घोळ होत असेल, आम्ही उभं कुठं राहायचं? या संदर्भात मी अंबरनाथ नगर परिषदेला, तसेच मुख्य आयुक्त महाराष्ट्र शासन, मुख्य सचिव महाराष्ट्र शासन, कलेक्टर जे ठाणे जिल्ह्याचे आहेत त्यांना दिले, अंबरनाथचे सीओ यांना, तहसीलदार अंबरनाथ यांना मी पत्रक दिलेलं आहे. पत्रक देऊनही मी त्यांना माझ्या वतीने जर का हे प्रभाग क्रमांक 17ची जी या ठिकाणी जी नावं गेलेली आहेत ती पुन्हा त्या ठिकाणी येण्यासाठी मी त्यांना विनंती पण केली आहे. तुम्हाला माहिती, प्रभाग क्रमांक 17ची नाव प्रभाग क्रमांक 18 मध्ये गेलेली आहेत. चतुर्सीमेप्रमाणे नगरपालिकेने दाखवलंय की आंबेडकर संपूर्ण वस्ती आहे 17 मध्ये. मी विनंती करतो की ही सगळं खोटी बाब आहे. कशा प्रकारे ज्या टायमाला विधानसभेची निवडणूक झाली त्या टायमाला नाव बरोबर होती, आताच तुमची नावं कशी काय चुकली? तुमच्या सीमा काय चुकल्या? इकडल्या माणसांनी तिकडे टाकल्या, तिकडल्या माणसाला तिकडे. अहो, या ठिकाणी मतदार पहिल्यासारखा वेढा राहिलेला नाही. मतदान कोण करणार नाही. जर स्वतःच्या वार्डातच त्यांचं जर बूथ असतील तर करतील. तुम्ही म्हणा तिकडे जाल, बहिष्कार टाकतील. आणि मी विनंती करतो, मी स्वतः असं जाहीर करतो, जर माझ्या प्रभाग क्रमांक 17 मधील नावं जी आहेत ते पुन्हा जर माझ्या वार्डामध्ये न आल्यास मी नगरपालिका अंबरनाथ नगरपालिका मुख्यालयासमोर मी स्वतः आत्मदान करणार. हे मी सगळ्यांना पत्र पण दिलेलं आहे, याचं सगळे पत्र पण तयार आहेत. तर कृपया विनंती करतो की मला ते करायला लावू नका. ही अत्यंत मोठी बाब आहे, ही फसवणूक झालेली आहे मतदारांची पण आणि उमेदवारांची पण. नगरपालिकेचं म्हणणं आहे की चतुर्सीमेप्रमाणे न करता त्यांनी गुगल प्रमाणे केलेलं आहे, याच्याबद्दल काय सांगणार? अहो, गुगल प्रमाणे केलेलं, आता गुगल प्रमाणे काय विधानसभेची यादी काय गुगल प्रमाणे होती का? ती यादी बरोबर आहे. मग आत्ताच कसे चेंज झाले, ह्या वार्डात त्या वार्डात, आणि 1-2 नावं ठीक आहे. डायरेक्ट 3-3 नावांचं तुम्ही घोळ करताय म्हणजे उमेदवारांना मत मिळायचे कुठून? बोगस मतदान आहे का तिथे? हे सगळं कॅन्सल करून त्वरित ताबडतोब नवीन यादी जी कराल त्या 17 मध्येच नाव राहिले. चतुर्सीमा प्रमाणे झालं पाहिजे, पूर्व पश्चिम हो गुगल प्रमाणे नाही, गुगल प्रमाणे नको, मान्यता नाहीये. जर तसं जर करायचं असेल तर गेल्या वेळेला जो विधानसभेची यादी तिथे डिक्लेअर करा, बस बात खतम.